दरोडेखोर नवरा. अनेक वर्षांपूर्वी मिलब्रुक नावाच्या गावात जे सुंदर अशा डोंगरांनी वेढलेले होते आणि एक छोटी नदी ज्यामधून वाहत होती, अशा या गावात क्लारा नावाची एक मुलगी विश्वास आणि परंपरेने बांधलेल्या लोकांमध्ये राहत होती. पण तिला कुठे माहित होतं की तिचं आयुष्य पूर्णपणे बदलणार होतं. क्लारा माय लव्ह, तू इथे आहेस तर. विक्टर, तू आज मला भेटशील असं वाटलं नव्हतं. मी माझ्या होणाऱ्या सुंदर बायकोला पाहण्याची संधी कशी गमावू शकतो? ओ, खूप झालं तुझं हे गोड गोड बोलणं. काय करणार, सवय आहे. पण मला सांग, तुझे वडील कसे आहेत? अजूनही ते जीव तोडून काम करतात का? तुला त्यांचं माहित आहे ना, ती मिलच त्यांचं जीवन आहे. तर मग त्यांनी आराम केला पाहिजे याची आपण खात्री केली पाहिजे. त्यांच्यासाठी जेवण घेऊन जायचं का? म्हणूनच आय लाईक यू विक्टर. तू नेहमी दुसऱ्यांचा विचार करतोस. पण खरं तर मला तो दुसरा 4 अक्षरी शब्द ऐकायला आवडेल. तू प्रॉमिस केल्याप्रमाणे मला अजूनही तुझ्या घरात बोलवलं नाहीयेस. त्याचं ते, जर त्याने गोष्टी पुढे सरकणार असतील तर. याशिवाय लाईक हा सुद्धा एक 4 अक्षरांचा शब्द आहे. हा, विक्टर खूप चांगला मुलगा आहे. क्लारा मिलब्रुक गावातली नशीबवान मुलगी आहे. नशिबाबद्दल बोलायचं तर तुम्हाला तुमचं ते फॅन्सी पॉकेट वॉच सापडलं का? नाही, गायब झाल्यापासून मिळालं नाहीये. तुमच्या त्या मौल्यवान नेकलेसचं काय झालं? काही समजलं? बिलकुल नाही. तो अगदी हवेत गायब झाल्यासारखा नाहीसा झाला. अलीकडे किती मौल्यवान वस्तू गायब झाल्या आहेत हे एक आश्चर्यच आहे, हो की नाही? खरंच खरंच खूप विचित्र घडतंय. दयाळू मिलरची मुलगी क्लारा हिचं लग्न विक्टर नावाच्या या मोहक आणि मनाने चांगले वाटणाऱ्या माणसाशी ठरलं होतं, ज्याची सर्व प्रशंसा करायचे. बाबा, तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलं आहे. विक्टर, माझ्या बाळा, तू आज इथे कसा काय आलास? मला वाटलं तुम्हाला थोडे स्वादिष्ट जेवणाची आणि विश्रांतीची गरज आहे, सर. हो हो, मिलब्रुक गावातील हुशार तरुणासाठी माझ्याकडे नेहमीच वेळ असतो. तू येत आहेस हे मला आधी समजलं असतं तर माझा असा अवतार तरी तुला पाहायला मिळाला नसता. क्लारा, तू मला सांगितलं नाहीस की तुझा प्रियकर सर्वांची इतकी काळजी घेतो. ओ बाबा, तुम्ही तर नेहमीच पिठाने भरलेले असता नाही का? त्याच्याकडे खूप सरप्राइजेस आहेत. मला आशा आहे की तुमची काही हरकत नसेल, मिस्टर मिलर. खरं तर मी तुमच्यासाठी मिलब्रुक मधील काही खास खाण्याच्या वस्तू घेऊन आलेलो आहे. हरकत? माय बॉय, तू अशी मेजवानी आणत राहिल्यास तुझं इथे नेहमीच स्वागत केलं जाईल. क्लारा माय डिअर, मला ना तुला काहीतरी विचारायचं आहे. हा, बोल विक्टर. मला आशा होती की गावाबाहेर असलेल्या माझ्या इस्टेटला भेट देण्याची माझी विनंती तू स्वीकारशील. तर उद्या चालेल? किती छान कल्पना आहे. क्लारा, तुला जायलाच हवं. नक्कीच विक्टर, मला खरंच आनंद होईल. अरे वा, मी तुला आजूबाजूचा परिसर दाखवू इच्छितो. तिथे पाहण्यासारख्या खूप मजेदार गोष्टी आहेत. चला, मी आता माझ्या कामाला परत लागायला हवं. या धान्याचं स्वतःहून पीठ होणार नाही. नक्कीच सर, मी सुद्धा आता निघतो. क्लारा, आपण लवकरच पुन्हा भेटू. क्लारा, तुझी आणि विक्टरची जोडी परफेक्ट आहे. संपूर्ण गाव तुमच्याबद्दल खूप चांगलं बोलतं. हो बाबा, तो परफेक्ट आहे. अगदी जास्तच परफेक्ट. तुम्हाला रात्रीच्या जेवणावेळी भेटेल. समजत नाही पेप, विक्टरच्या इन्व्हिटेशन बद्दल मला काहीतरी गडबड वाटतीये. तुझं बरोबर आहे, मनातील गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे. पण बाबांना कसं सांगू? बाबांना काय सांगायचं आहे बाळा? विक्टरने त्याच्या इस्टेटला मला बोलवले. थोडं घाईचं वाटतं बाबा. मला जावं की नाही याबद्दल खात्री नाही. तुला भीती वाटते ते मला समजलं, पण बाळा, काळजी करू नकोस. तू गावातील सर्वात चांगला तरुण आहे. तसंच विलेज फेस्टिवल मध्ये तू तुझ्या लग्नाची तारीख सर्वांना सांगू शकतेस असं मला वाटतं. ठीक आहे बाबा,
सण चांगल्या रीतीने पार पडला पाहिजे. क्लारा, माझ्या चेहऱ्यावर हसू कसं आणायचं हे तुला चांगलंच माहिती आहे. माय डिअर क्लारा, माझ्या या छोट्याशा घरात तुझं स्वागत आहे. छोटेसे ते किती मोठं आहे. माझ्या होणाऱ्या बायकोसाठी सर्वात बेस्ट. चल, मी तुला घर दाखवतो. विक्टरने क्लाराला त्याच्या हवेलीतील भव्य खोल्यांमधून नेले तेव्हा पिपने कोणालाही न कळता तिथून पळ काढला. आणि ही आहे लायब्ररी, जिथे मी माझ्या कुटुंबाच्या आठवणी ठेवल्यात. तिथे आत काय आहे? नाही, काही महत्वाचं नाहीये, जुनं सामानच आहे. चल, मी तुला गार्डन दाखवून आणतो. त्या लपलेल्या खोलीच्या आत पिपने नकाशे, चोरीचे प्लॅन्स आणि चोरीला गेलेला खजिना शोधून काढला. क्लाराने बागेतील फुलांचे कौतुक करण्याचे नाटक केले आणि पिप जेव्हा तिच्याकडे परत आला त्याने तिच्या खिशात एक लहान पण जड सोन्याचे नाणे टाकले. तुला काय सापडलं पिप? हे विक्टर, मला बाथरूमला जायचंय आता लगेच. इथे नक्कीच काहीतरी गडबड आहे. तो खूपच साधा आणि सरळ आहे. विलेज फेस्टिवल आपल्यासाठी योग्य संधी आहे. मिलब्रुक गावातील लोकांचे लक्ष त्यावेळी दुसरीकडे असेल. पण बॉस, मिलरच्या मुलीशी तुमच्या होणाऱ्या लग्नाचं काय सांगा ना. ते एक नाटक आहे, त्यापेक्षा जास्त काही नाही. आपल्याला पुरावा शोधावा लागेल. क्लाराने त्या नकाशे, चोरीचे प्लॅन आणि चोरीला गेलेल्या खजिन्याने भरलेल्या खोलीत प्रवेश केला. ते सर्व पाहून तिला धक्काच बसला. ओह विक्टर, तू हे काय केलंस? त्यांचं संपूर्ण गाव लुटण्याचा प्लॅन आहे. हुशार क्लाराने तिथे असलेल्या वस्तू ओळखल्या. हे मिसेस थॉर्न्सचं आहे. त्या अनेक महिन्यांपासून याचा शोध घेत आहेत. बॉस, मला वाटतं मी इथे कसला तरी आवाज ऐकलाय. क्लारा, डार्लिंग, तू इथे आहेस का? तुला काहीतरी भास झाला असेल. मिलब्रुक गावाला चेतावणी द्यावी लागेल, पण हे काम हुशारीने करावं लागेल. तिने काळजीपूर्वक हार खिशात टाकला आणि पुरावा म्हणून काही कागदपत्र, आणखी एक छोटी वस्तू सोबत घेतली. चला पिप, गपचूप बाहेर पडण्याची वेळ आली आहे. क्लारा, क्लारा डिअर, तू कुठे आहेस? हे, मला माफ कर विक्टर. मला आत्ताच आठवलं की मी बाबांना मिलमध्ये मदत करण्याचं वचन दिलं होतं. गोंधळलेल्या विक्टरला तिथे सोडून क्लारा आणि पिप धावत सुटले. मिलब्रुक गावातील चौकाचं रूपांतर उत्साही जत्रेच्या मैदानात झालं होतं. रंगीबेरंगी बॅनर वाऱ्याच्या झुळकीत फडफडत होते आणि ताज्या केकच्या सुगंधाने आणि मधुर संगीताच्या आवाजाने वातावरण भरून निघालं होतं. या उलट क्लारा निश्चयी पण चिंताग्रस्त दिसत होती. क्लारा डिअर, काही प्रॉब्लेम आहे का? आता नाही बाबा, तुम्हाला लवकरच समजेल. मिलब्रुक गावातील लोकांनो, एक अत्यंत महत्वाची बातमी सांगायची आहे. क्लारा माय लव्ह, हे कशाबद्दल आहे? सर्व काही ठीक आहे ना? ती तिच्या लग्नाची तारीख सर्वांसमोर सांगणार आहे. क्लाराने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला हिंमत दिली. माफ करा, पण तसं काही नाही बाबा, कारण मला एक भयानक सत्य समजलं आहे. ज्या माणसाची सर्वांनी प्रशंसा केली, ज्याच्याशी मी लग्न करणार होते, तो आपल्याला वाटतो तसा नाहीये. क्लारा डार्लिंग, तू काय बोलतेस हे? हा दरोडेखोरांच्या टोळीचा लीडर आहे, जो आपल्या गावात आणि आजूबाजूच्या परिसरात चोरी करतो. सांभाळून, हे खूप वाईट आरोप आहेत जे तू करतेस माय डिअर. मला आशा आहे की तू ते सिद्ध करू शकशील. खोटेपणा बंद कर विक्टर. ह्याच्या घरामध्ये मला लपवलेल्या या चोरीच्या वस्तू मिळाल्या आहेत. मिसेस थॉर्न,
हा तुमचा हरवलेला हार नाही का? आणि मिस्टर बेकर, तुमचे हे पॉकेट वॉच? हुशार आहेस तू. पण तुला काय वाटतं, हे साधे सरळ लोक माझ्यावर नाही तर तुझ्यावर विश्वास ठेवतील? माझा माझ्या मुलीवर विश्वास आहे. क्लाराला नेहमीच बरोबर आणि चुकीचं काय आहे याची जाणीव असते. त्याचा पर्दाफाश होताच विक्टरने त्याच्या टोळीला पळून जाण्याचा इशारा केला. या जॅकेट घातलेल्या माणसांना पकडा, ते पळून जाण्याचा प्रयत्न करताय. विक्टरचे ते बिंडोक साथीदार एकमेकांवर जाऊन आदळले आणि सजावटीच्या वस्तूंमध्ये अडकून पडले. मी म्हटलं होतं की आपण फक्त डुक्करच चोरले पाहिजेत. शांत हो मूर्ख. तू जे मोठ्याने बोलतोयस ते कोर्टात मान्य होऊ शकतं. चोरी आणि फसवणूक केल्याबद्दल तुम्हाला अटक केली जाते. क्लारासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तिने मिलब्रुक गावाला चोरांपासून वाचवलेलं आहे. क्लारा, मला माफ कर बाळा. मी तुझं म्हणणं त्यावेळी ऐकून घेतलं. तू खरंच खूप साहसी काम केलंयस. थँक्यू बाबा. मला माहित होतं की मला स्वतःवर विश्वास ठेवून बरोबरच करायचंय. हो माझ्या शूर मुली, या घडलेल्या गोष्टीसाठी मीच जबाबदार आहे. मी विक्टर सारखा मुलगा निवडला कारण मी फक्त आंधळेपणाने तुझ्या भविष्याचा विचार करत होतो. तुम्ही निराश होऊ नका बाबा. मी सुरक्षित असो हे माझ्या लग्नापेक्षा जास्त महत्वाचं आहे. समाजाची काळजी अजिबात करू नका बाबा. तू तर या म्हाताऱ्या बापापेक्षाही खूप शहाणे निघालीस. मिस क्लारा, तुझ्या धाडसाने आणि हुशारीने आम्हा सर्वांचे रक्षण केलं आहे. संपूर्ण मिलब्रुक गाव तुझे ऋणी आहे. मिलब्रुक गावातील लोकांनो, आपण आज खरे साहस पाहिले आहे. क्लाराने आपल्याला केवळ एका मोठ्या संकटापासून वाचवले नाही, तर मनापासून वाटत असणाऱ्या एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचं महत्त्व पटवलंय. तिच्या साहसाच्या आठवणीत आपण आपल्या हार्वेस्ट फेस्टिवलचं नाव बदलून क्लारा डे ऑफ करेज असं ठेवण्याचा प्रस्ताव आपल्या समोर ठेवतोय. थँक्यू मिस्टर मेयर. ऐकून आनंद झाला. पण हे सगळं मी पेपच्या मदतीशिवाय करू शकलं नसतं. म्हणून आपण पेप्स डे ऑफ करेज ठेवू शकतो का? मग आपण एक काम करूया. या दिवसापासून पुढे आपला फेस्टिवल करेज डे म्हणून ओळखला जाईल. जो फक्त क्लारा आणि पीपचाच नाही तर आपल्या सर्वांमधील साहसी वृत्तीचा आनंद साजरा करेल. आणि म्हणूनच मिलब्रुक गावाला क्लारा आणि पीपमध्ये एक हिरो सापडलाच, पण त्याचबरोबर खरी ताकद ही अपेक्षांशी जुळवून घेण्यात नाही तर कठीण परिस्थितीतही त्याचा सामना करण्याचं साहस दाखवल्याने मिळते हेही शिकवलं. आणि नंतर ते सगळेजण आनंदाने जगू लागले.